मी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते तेव्हा आमचा विक्रांत जनरल सेक्रेटरी होता आणि सावजी तुम्ही शहर अध्यक्ष होते आणि तेव्हापासून आम्ही या नाशिकमध्ये खूप छान काम करायचो आणि या नाशिकशी माझा ग्रामीण विकास मंत्री म्हणून देखील खूप चांगला संबंध आला, महिला बाल विकासच्या माध्यमातून सुद्धा चांगला संबंध आला आणि आता पर्यावरण मंत्री म्हणून सुद्धा मी इथे आलेली आहे. त्यामुळे नाशिक माझ्यासाठी नेहमीच एक आवडतं ठिकाण राहिलेलं आहे. मला आठवतं जेव्हा मी मंत्री झाले 2014ला तेव्हा इथे सिंहस्थाचं पहिलं ध्वजारोहण होतं ते आदरणीय राजनाथ सिंगजी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि मी असं ते ध्वजारोहण झालं होतं आणि जेव्हा ध्वज उतरवला तेव्हा आदरणीय अमित शहा, आदरणीय देवेंद्रजी आणि मलाही त्यांनी बोलवलं होतं आणि मला पहिल्यांदा आयुष्यामध्ये मी कुंभ काय आहे हे मी कधीच मला माहित नव्हतं तेव्हा मी पाहिलं. आता मी विचार करते दोन गोष्टींचा. एक तर आपल्याकडचं औद्योगिकरण, कारण मी पर्यावरण मंत्री असले रोज लिटरली एव्हरी आणि पर्यावरण मंत्री म्हणून उद्योग विभागाचं आपण जे आज काम करतोय ते काम आज व्हायला पाहिजे होतं का 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होतं का 20 वर्षापूर्वी राहायला पाहिजे होतं असा प्रश्न मला पडतो. आपल्याकडे पोल्युशन करणारे उद्योग आपल्याकडे अनेक देशांमध्ये थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये तेव्हाच्या प्रगत राज्यांनी राष्ट्रांनी दिले आणि खूप प्रदूषण करणारे उद्योग आपल्याकडे उभे राहिले आणि त्यासाठी ते नॉर्म्स, ते सगळे विचार हे आता वरचेवर आता लोक पर्यावरणाविषयी जागृत होत आहेत. आधी आपण म्हणायचा मी कचरा केल्याने काय होतं, माझ्या प्रदूषणाने कोणाचं ऑक्सिजन कमी होतं, पण आता एक लोकांची सामुदायिक जबाबदारी लक्षात आली आणि ग्लोबली सुद्धा लोकांनी हा विषय घेतलाय की एका देशाच्या प्रदूषण होईल तर दुसऱ्या देशालाही त्याचा परिणाम भोगावा लागत असतो जेव्हा तुम्ही ग्लोबली विचार करता प्रदूषणाचा. या सगळ्या नुसतं पर्यावरण मंत्रालय नाही तर हे क्लायमेट चेंज पण आहे, म्हणजे वातावरणीय बदल पण आहे. म्हणजे वातावरणीय बदल म्हणजे काय आहे तर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस सुरू झाला, अजून पाऊस थांबत नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला पाऊस तहानेने लोक मरतात तर पावसाचा पत्ता नसतो आणि जेव्हा पीक येतं शेताचं काढायला तेव्हा धो पाऊस जातो. म्हणजे कुठल्याही बेभरोशाचं वातावरण झालेलं आहे आणि ह्याच्या मागे काय कारण आहे तर आपण कारण आहोत. आपण या सृष्टीला फार सिरियसली घेतलं नाही, आपण गृहीत धरलं आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. आणि आता म्हणून मी काही काल भाषण केलं, इथे मी भाषण करणार नाही, व्हेरी अकॅडमिकली मी इथे बोलणार आहे. तर आपल्याला आता जागरूकता करायची गरज आहे. मोठे सेक्टर्स कोणते आहेत, फार मोठे उद्योजक आहेत, स्टील इंडस्ट्री आहे, फार मोठी टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, शुगर इंडस्ट्री आहे आणि ह्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये मोलासेस किंवा त्याचे म्हणजे काही टायर जाळून ऑइल बनवणारे छोटे छोटे इंडस्ट्रीज असतात, काही डाळ असतात, काही खाणी असतात, याच्याही आम्हाला परवानग्या द्याव्या लागतात, वाळूची सुद्धा आम्हाला परवानगी द्यावी लागते आणि अशा वेळी थोडं जागरूक राहून काम करण्याची गरज आहे. पर्यावरण खात्याचा पहिल्यांदाच आपल्याकडे मंत्री आले उद्योगाची बैठक घेण्यासाठी. तर पर्यावरण खातं हे एमपीसीबी पुरतं मर्यादित नाहीये. एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नोटीस देणे आणि तुम्ही परिपूर्ण करणे हे एवढंच पर्यावरण नाहीये, याच्या पलीकडे देखील पर्यावरण आहे आणि म्हणून या गोष्टीची जबाबदारी आमची सुद्धा आहे. तुम्ही उद्योग उभा केला आहे आणि उद्योगाच्या विरोधात आपली भूमिका असणं अत्यंत चुकीचं आहे, कारण उद्योग त्या भागातल्या पण एखादा उद्योग जेव्हा बंद होतो ना तर लोकांच्या चुली बंद होतात तेव्हा लक्षात येतं की किती गंभीर विषय आहे. त्यामुळे उद्योगाला जपूनच, उद्योगाला शक्ती देऊनच पर्यावरण कसं जपायचं याच्याविषयीची प्लॅनिंग करण्याची आता काळाची गरज आहे. तर मेन म्हणजे काय तर जेवढ्या MIDC आहेत त्या MIDC मध्ये आता वेगवेगळे झोन असतात. आमच्याकडे रेड झोन आहे, ग्रीन झोन आहे. तर ग्रीनचा तर विषयच येत नाही, पण जिथे प्रदूषण होतं त्याचं प्रदूषण कमी करणं आणि तिथे कडक कारवाई करणं आणि जिथे प्रदूषण होत नाही असं आपल्याला वाटतं तिथे एक प्रदूषण असतं, म्हणजे तिथेही एक सुवेज असतं. आता तुम्ही MIDCचे पण सुवेज असतात, तिथेही लोक राहतात, तिथेही क्वार्टर्स आहेत, त्याचं पण ड्रेनेज असतं. ह्या सगळ्या विषयांवर जागरूकपणे काम करायची गरज आहे. आता मी कालही उल्लेख केला, मी वेळोवेळी उल्लेख करते, विधानसभेत सांगते की जेवढं आपण पाणी वापरतो या राज्यामध्ये
त्या पाण्याला वापरण्याच्या पाण्यावरून आपण अंदाज करत असतो की किती पाणी आपण ट्रीट करतोय. आपण 48% पाणी जेवढं वापरतो त्याच्यापेक्षा फक्त 48% ट्रीट करतोय, म्हणजे जवळपास 52% पाणी हे अनट्रीटेड नद्यांमध्ये जात आहे. सगळ्यात गंभीर विषय हा एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशनचा आहे. आणि प्रचंड पाण्याचा दर्जा, म्हणजे काही काही नदीचे जे बेल्ट आहेत ते तर डेड वॉटर झालेला आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे एकदम अलार्मिंग सिच्युएशन देशामध्ये आहे. ही अलार्मिंग सिच्युएशन मोदीजींच्या लक्षात आली म्हणूनच त्यांनी नमामि गंगेसारखे कार्यक्रम केले. आपण इथे नमामि गोदावरी, नमामि चंद्रभागा अनेक कार्यक्रम घेतले, पण जेव्हा मी त्याचे आढावे घेतले तेव्हा मला काही फार त्याच्यामध्ये प्रगती दिसलेली नाही. तर तिथे फार महत्वाकांक्षेने आपल्याला पुढे जावं लागेल. आता हे पाणी तुमचं आहे उद्योगाचं, आता त्या उद्योगाच्या पाण्यासाठी जी व्यवस्था उभी करायची आहे, तर उद्योगाचं म्हणणं आहे की आम्ही उद्योग उभा करतोय, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही उद्योगाची जागा घेताना पैसे दिलेले आहेत. माझ्या मते तरी MIDC मध्ये जेव्हा तुम्ही जागा प्लॉट घेता तेव्हा अशी अपेक्षा असते की त्यांनी तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा द्याव्या. आम्ही राईट का नुसतं प्लॉट घेता, अपेक्षा अशी असते. तर माझं म्हणणं आहे की उद्योग विभागाचा अभ्यास मला जेवढा आहे कॉमन सेन्स म्हणून, की एखादी जागा जेव्हा आपण एखाद्या नगरपालिकेमध्ये घर बांधतो तेव्हा आपली अपेक्षा आहे की आपण वॉटर टॅक्स देतो, आपण प्रॉपर्टी टॅक्स देतो, तर आपल्याला ह्या सगळ्या सुविधा देणं क्रमप्राप्त आहे त्यांचं. आपण ह्या सगळ्या टॅक्सेशनवरच हे देश चाललाय ना. आम्ही तुम्हाला पैसे कुठून देतो, आमच्या घरचे थोडेच देतोय. हे टॅक्सेशन नाही, हे पब्लिकचा पैसा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा MIDC मध्ये जागा मिळते तेव्हा अपेक्षित आहे की MIDC ने तुम्हाला सर्व सुविधा दिल्या पाहिजे. ह्याच्यामध्ये काही उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि पर्यावरणाच्या अधिकाऱ्यांना वेगळे वेगळे वाटायची गरज नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे. आणि त्यामुळे तुमच्या CETP जे तुम्ही एफ्लुएंट प्लांट तयार करता आहे त्यासाठी तुमचं म्हणणं की हा सर्व आम्ही ऑलरेडी प्लॉट घेतलाय, आम्हाला ऑलरेडी अपेक्षित आहे की ह्या सगळ्या सुविधा असा, तरीही आम्ही एक सामाजिक जाणीव म्हणून आम्ही सगळे पैसे भरून CETP उभा करायला तयार आहोत. पण याचा थोडा भार शासनाने उचलावा आणि MPCBने उचलावा. आता MPCBने भार उचलला तर सगळ्या राज्यभराचे MIDC आहेत, पण मूळ जबाबदारी कोणाची आहे तर ते उद्योग व्हायचे. आमची जबाबदारी तुम्ही प्रदूषण केल्यानंतरची आहे आणि तुम्ही करून ट्रॅफिक पोलीस सिग्नल तोडल्यावर ते माझी जबाबदारी. पण तरी मी सहानुभूतीपूर्वक विचार करते, ते तुमचा माझा नाही. जे श्वास घेत आहेत ते सामान्य नागरिक, जे पाणी पित आहेत ते सामान्य नागरिक यांचा विचार केला पाहिजे. तर माझ्या मते आम्ही 5% जे आमचं शेअर आहे तो 10% करू शकतो, इतका आम्ही निर्णय घेऊ शकतो. तशी परवानगीची जी प्रक्रिया आहे ती मला करावी लागेल. मी मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तशा प्रकारचे कागदपत्र घालवण्याचा प्रयत्न करेन. आणि जो तुमचा अधिकचा भार अजून करायचा, तुमची इच्छा आहे की तो घ्यावा, तर ते उद्योग विभागाला मी विनंती करेन की त्यांनी तो भार उचलावा. कारण आम्हाला आमच्याकडे बजेट नाही आमच्या खात्याकडे, किंवा मग आपण सर्व म्हणून बजेट मागा आमच्यासाठी, आम्ही देऊ तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे. तर आमच्या खात्याकडे बजेट असं ॲज नाही. तुमचा फाईन हाच आमचं बजेट आहे. तर तुम्ही जर चुका नाही केल्या तर आमचं बजेट 0 होऊन जाईल. बरोबर आहे ना? काय आपल्याकडे काय बजेटचा सोर्स आहे सांगा बरं ठाकरे साहेब? त्यांचेच आहे. तुम्ही चुका केल्यामुळे आमचं बजेट आहे. तुम्ही चुका नाही केल्या तर आमच्याकडे बजेटच नाहीये. आणि वरच्यावर तुम्ही चुका करणार नाही, तुम्ही CETP लावणार, तर मग मला एन्व्हायरमेंट खात्याला तर बजेटच नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्था आपण केली पाहिजे आणि तसं तुम्ही चुका न करता अशी व्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी आपल्यासाठी पुढे पुढाकार घेऊन काम करेन. आणि नाशिक हे चांगलं, अत्यंत सुंदर असं शहर आहे. डिव्हिजन खूप चांगलं आहे. खूप इथे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, निसर्ग सौंदर्य आहे. आणि इथला उद्योग सुद्धा काही रेड झोन मध्ये फारसा नाही आहे. माझ्या मते रेड झोन मध्ये नाहीच आहे. म्हणजे रेड झोन मध्ये आहे कोल्हापूरमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे मोठ्या प्रमाणामध्ये, संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे. आणि ओव्हरऑल जे स्टील आहे जालन्यामध्ये, आता मी जालन्याची पालकमंत्री आहे, प्रचंड मोठी स्टील इंडस्ट्री जालन्यामध्ये आहे. तर या सगळ्या रेड झोन मधला वेगळा विचार आहे. पण तुम्ही रेड झोन होऊ नये ह्याच्यासाठी आज आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही करू. तसंच महानगरपालिका, आता तुम्ही महानगरपालिकेच्या हद्दीतच राहता, ते महानगरपालिकेचा आता मी इथून STPला भेट देणार आहे. आता STP जे आहेत ते STP मी म्हटलं तर 47% STP चालत आहेत. बाकीचे 52 प्रस्तावित आहेत. कुठे बजेट आहे, कुठे टेंडर आहे वगैरे वगैरे चालू आहे थोड्या बहुत प्रमाणात. पण आता STP सुद्धा 100% क्षमतेने चालत नाही.
कारण ती एक तक्रार आहे आमदारांची, नागरिकांची, कॉर्पोरेटर्सची की हे रात्री पाणी असंच सोडलं जातं वगैरे वगैरे. आता इथे एसटीपीचं कोणी मालक असेल तर आय एम सॉरी, पण मी ते प्रत्यक्षात बघितल्याशिवाय काही खात्री करूच शकत नाही. मला ते कळणार पण नाही की अच्छा मी काही टेक्निकल माणूस नाही की हो हे पाणी ट्रीटेड नाही का, त्याला मी टेस्ट करेन. तर मी एमपीसीबीला तसं आदेशच दिले होते की तुम्ही धाडी टाका, जसे धाडी टाकतात ना बाकी ईडी वगैरे असे, तसे एक धाडी टाका तुम्ही तुमच्यावर नाही उद्योगावर एसटीपीवर, तर त्यांच्यावर धाडी टाका, बघा तरी ते पाणी सोडतात का, न ट्रीट करता. कारण या अक्षम्य गुन्हा तुम्ही विष पाण्यात मिसळताय. तर हे सगळ्या राज्यभरामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न आहे आणि हे पाणी ट्रीट करूनच वापरलं जावं असा प्रश्न. आणि एक खूप सुंदर कार्यक्रम आम्ही हाती घेतोय, त्याचा खूप छान प्रपोजल आम्ही तयार केलाय. आता आम्ही मुख्यमंत्री महोदयांना प्रेझेंटेशन देण्याची प्रतीक्षा करते आणि त्यांनी प्रेझेंटेशन घेतलं तर एक नदी पुनर्जीवनाचा सुंदर आम्ही काम हातात घेत आहोत. आणि अजून एक म्हणजे तुम्ही उद्योगपती लोक CSR देता आणि त्या CSRचा उपयोग व्यवस्थित व्हायला पाहिजे असं मला वाटतं. खूप CSRचं एक कुठेतरी चॅनलायझिंग करण्याची आवश्यकता आहे. कोणी काय मंदिराला बांधकाम देतं, कोणी कंपाऊंड वॉल बांधतं, कोणी काय बांधतं, पण ते पर्यावरणासाठी जास्तीत जास्त हा दिला पाहिजे. ऑफकोर्स तुम्ही एज्युकेशनला देऊ शकता, तुम्ही प्रत्येक ठिकाणी देऊ शकता, पण पर्यावरण आता गरज आहे त्याच्यासाठी दिला पाहिजे आणि तो कुठे गेला पाहिजे याच्याबद्दलही थोडेसे नॉर्म्स आम्ही आणू आणि त्याच्यामध्ये आपल्यासाठी सहकार्याची भूमिका घेऊ. आता ही माझी पहिली व्हिजिट आहे. कुंभ आलेला आहे. कुंभ मी असा एक स्टडी केला. आता मी देशभरात फिरले. मी राज्यात जेव्हा मी राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा मला देशामध्ये खूप फिरण्याचा योग आला आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या देशामधली इकॉनॉमी ही फार मोठी धार्मिक जी स्थळ आहेत त्याच्या भोवती आहे. म्हणजे मोदीजींनी जे आता महाकालचा कॉरिडॉर केला, बाबा विश्वनाथचा कॉरिडॉर केला किंवा हे कुंभ, ह्याच्या मागे योगीजींनी एवढं मोठं आयोजन केलं म्हणजे जगाच्या पाठीवर एवढं मोठं. तर ही एक इकॉनॉमी पण आहे. इथून लोकांना रोजगार मिळतो, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना रोजगार मिळतो. सगळ्या म्हणजे आता माझे मी जे सहज माहिती घेतली तर बरेचसे हॉटेल्स वगैरे बांधायला सुरू झाले सिंहस्थाच्या प्लॅनिंग करून इकडे नाशिकमध्ये. तर तुमची ती प्लॅनिंग आहेच आहे. तर त्या प्लॅनिंगला पर्यावरणपूर्वक कसं करता येईल, लोकांना राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना कशी अडचण होणार नाही ह्याचं काळजी तर इथले गार्डियन मिनिस्टर आणि कुंभमेळ्यासाठी ज्यांना इन्चार्ज देवेंद्रजी करतील किंवा स्वतः देवेंद्रजी लक्ष देतील. पण पर्यावरणाचं एसटीपी व्यवस्थित चाललं पाहिजे. ज्या पाण्यामध्ये म्हणजे सगळे साधू महंत डुबकी घेणार आहेत ते पाणी स्वच्छ असण्याची खात्री करून घेतली पाहिजे. आता साहजिक एवढे लोक असल्यावर अननॅचरली आपण म्हणू शकत नाही की एकदमच 100% स्वच्छ आहे. त्याची पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, त्याची स्वच्छता राखण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि जो ऍडिशनल आपल्यावर भार पडणार आहे, खूप लोक येणार आहेत तिथे, ते राहणार आहेत, खाणार आहेत, पिणार आहेत, त्याचा एक ऍडिशनल तुमच्या स्वच्छतेवर, इथल्या हवामानावर, इथल्या ड्रेनेज सिस्टीमवर भार पडणार. तो कसा मेंटेन करायला पाहिजे याच्याविषयी खरंच जागरूकतेने प्लॅनिंग केलं पाहिजे. नाही तर आपण करणार आणि काम ते नाही काय, एखादा मूवीचा सेट उभा राहतो आणि ती मूवी गेल्यावर मग त्याला धक्का मारला तरी सगळं कोसळून पडतो, असं नाही पाहिजे. ती कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था ही नाशिकची झाली पाहिजे, कायमस्वरूपी. आणि ते दर 3-4 वर्षाला, बरोबर आहे, नाही दर 10 सॉरी पूर्ण कुंभ 12 वर्षाला होतो ना. अर्ध कुंभ वगैरे येतं सावजींनाच माहित असतं. तर 12 वर्षाला, कारण मी पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा कुंभ आला होता ना, आता मी दुसऱ्यांदा मंत्री झाले तेव्हा आला. 12 वर्षाला कुंभ होतो आणि 12 वर्षाला ही व्यवस्था परत परत विचार करायची गरज नाही पडली पाहिजे, अशी फ्युचरिस्टिक पण झाली पाहिजे. आता काय झालं, महाकुंभ एवढं हिट झाल्यामुळे खूप गर्दी इथे येणार आहे, खूप आकर्षण लोकांचं आहे. तर हा एक महत्वाचा विषय आहे. उद्योगपतींना संरक्षण दिलं पाहिजे. उलट आता जे तुम्ही सांगितलं महत्वाचा एक विषय मांडला तुम्ही, तो म्हणजे झिरो डिस्चार्ज. तर आपण नवीन इंडस्ट्रीला तर ते कंपल्सरी केलंच आहे, पण जुन्यालाही केलंच आहे. आता आम्ही कसं म्हणणार की तुम्ही झिरो डिस्चार्ज करू नका. मे बी जे जुन्या आणि आर्थिक डबघाईला आलेल्या इंडस्ट्री आहेत त्यांच्यासाठी मध्ये मी विनाश ढाकणे आणि माझी चर्चा पण झाली. आम्ही म्हटलं की ज्या जुन्या साखर कारखाने त्यांची अवकाश नाही ना 20-20 कोटीचे हे उभारायची, यांच्यासाठी एक काहीतरी विषय केला पाहिजे. तर मी दादांशी आणि देवेंद्रजींशी बोलले सुद्धा आणि एक कॉन्फरन्स घ्यावी शुगर इंडस्ट्रीची किंवा जे एफ्लुएंट बेस्ड असे इंडस्ट्रीज आहेत त्याची कॉन्फरन्स घ्यावी आणि त्याच्यामध्ये जे
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणारे किंवा काही वर्षांच्या आधीचे आहेत, त्यांची क्षमता नाहीये, त्यांच्यासाठी काहीतरी एक प्लॅन आणावा, अशा प्रकारचं माझ्या डोक्यात आहे की थोडं त्यांना काही सबसिडाईज करता आलं तर करावं, किंवा त्यांना 0% व्याजाने किंवा अगदी 1%, 2% कर्ज देता आलं तर द्यावं, जेणेकरून ते उभारतील. कारण आपण एफ्लुएंट सोडा असं म्हणू शकते, किंवा कॉमन एफ्लुएंट जे आहे, जसं आता एखादा उद्योग MIDC मध्ये एका नवीन उद्योगाने CET उभा केलेला आहे, जुन्या उद्योगाकडे जागा नाहीये, तर कॉमन त्यांची काही अशी व्यवस्था करता येईल का की त्यांनी शेअर करून तो CETP वापरावा, हे आपण आपल्याला विचार करायला पाहिजे. तर तोही आम्ही नक्की उद्योग विभागाशी चर्चा करून करू असं या निमित्ताने सांगते. आणि आपल्याला सर्वांना आश्वस्त करते की पर्यावरण आपण नीट राखलं तर आम्ही पण आपल्या बरोबर सहकार्य करू. आणि माझी इच्छा आहे एक दिवस असा उडाडावा की आम्हाला काहीच फाईन मिळाला नाही, आमचं काहीच अकाउंट खाली झालं, असंही होऊ शकतं, असा दिवस उडाडावा अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ताई. अगदी मार्मिक शब्दामध्ये तुम्ही खूप काही सांगून दिलं. कालचं भाषण ताईंचं ऐकताना त्यांनी सांगितलं की नाशिकची जी क्लायमेट आहे आणि त्यांच्याकडे जे आहे त्या बाबतीमध्ये एवढा मोठा डिफरन्स आहे की त्यांना हेवा वाटतो असं ते स्वतः म्हणाले. तर मी आपल्या सर्वांतर्फे आपल्या